शेतकरी बांधवांनो, तुमचंही टोमॅटो पीक लागवड केलेली आहे, पण अचानक कोंबजून जात आहे. टोमॅटोची मुळी वाढत नाही, फुटवा होत नाही आणि बऱ्याचशा समस्या टोमॅटो पिकामध्ये मर संदर्भात येत आहे. आणि बरेचसे आपण व्हिडिओ पाहिले असेल इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, यूट्यूबवर. परंतु याच्यावर फक्त उपाययोजना सांगितले जातं की हे बुरशीनाशक वापरा, हे औषध सोडा. परंतु त्या रोगामागील कारण हे आता कोणी सांगितलेलं नाही, किंवा सांगताय का उष्णतेमुळे होत आहे, ह्याच्यामुळे होत आहे, किंवा अनेक प्रकारच्या गोष्टीमुळे होत आहे हे सांगितले जात आहे. परंतु जी मुख्य त्यामागील शास्त्रीय कारण आणि त्याच्या शास्त्रोक्त पद्धतीने जे आपल्या टोमॅटोची मर होत आहे ही कशी थांबवायची, आणि यावर्षी टोमॅटोला चांगले रेट राहणार आहे त्यासाठी आपल्याला कसं नियोजन करायचं आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत कृषी मार्गदर्शक भोरसाहेब आहे. ते ह्या टोमॅटो पिकाचं कसं व्यवस्थापन करायचं आणि ह्या जे रोग आहे याचे काय काय कारण आहे ह्या सर्व माहिती आपल्याला ते सांगणार आहे. तर आज आपण ज्या प्लॉटमध्ये बसलेलो आहे, हा व्हिडिओ बनवत आहे, तर हा सोनारी येथील माजी सरपंच बाबासाहेब दत्तू सांगळे यांच्या प्लॉटमध्ये आपण बनवत आहे. तर वेळ वाया न घालवता तर व्हिडिओची सुरुवात करूया. तर नमस्कार भोरसाहेब. जे सध्या टोमॅटो पिकामध्ये जी मर दिसत आहे, जी तुम्ही आता पाहिली, आपण थोड्याच वेळापूर्वी जी आपण व्हिजिट केली, पूर्ण प्लॉट बघितला, तर जी ही मर होत आहे ही काय कारण आहे आणि ही रोग जे आहे ते कसं ओळखायचं हे आपल्या शेतकरी बांधवांना सांगा. तर नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर समस्या काय आज ही आपण काकांकडून जाणून घेऊ. नमस्कार काका. नमस्कार. 3 जून रोजी लागवड केली 2026. तरी झाडं चांगले रोमल्यानंतर 16-17 दिवसाची झाल्यानंतर त्याला अचानक हा प्रादुर्भाव चालू झालेला आहे. याविषयी माहिती द्या आम्हाला. तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण काकांच्या प्लॉटमध्ये एक चक्कर मारली व्हिजिटसाठी. तर आपल्याला हे आज 17 दिवसाची लागवड झालेली आहे. याची मुळी वगैरे एकदम चांगली, पण अचानक हे असं सुकून जात आहे. तर याचा आपण काय ते बघितलं तर याचा आपण आडवा काप घेतला असता आपल्याला एक कळालं का सध्या हे बुंद्यापाशी जे तपकिरी झालेलं आहे, तर हा पिथियम बुरशीचा अटॅक आहे. आणि सध्याचे टेम्परेचर आहे हे 30 ते 37 डिग्री सेल्सिअसमध्ये ह्या बुरशीला एकदम अनुकूल वातावरण असतं आणि हिचा मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. तर बुंद्यापाशी जेव्हा आपण काप घेऊ आणि तिथं तपकिरी रंगाचं जर तुम्हाला हे दिसलं तर समजून घ्या ही पिथियम बुरशी असते, किंवा बुंद्यापाशी अजून रायझोनेक्टेरिया ही पण बुरशीचा अटॅक असतो. जर मध्यभागी जर तुम्हाला कापल्यानंतर तपकिरी आढळलं तर ती फ्युजेरियम बुरशीचा अटॅक असतो. आणि झाड जर अचानक कोमेजून गेलं तर तो बॅक्टेरियल विल्टचा प्रभाव असू शकतो. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना करायच्या आहे. काय बुरशीचा अंदाज न घेता नुसतं आपण स्प्रे घेतो, पण कोणत्या बुरशीसाठी कोणता स्प्रे हा सुटेबल आहे याचा पण आपण विचार केला पाहिजे. तर पिथियम किंवा रायझोनेक्टेरिया असेल तर तुम्हाला मॅट्रिक्स या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे. तसेच फ्युजेरियमचा जर तुमच्याकडे अटॅक असेल तर तुम्हाला रोकोचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. तसेच ह्या प्लॉटमध्ये जेव्हा आपण बघितलं तेव्हा ज्या भागात उन्हाचा तीव्र प्रभाव आहे त्या भागातली रोपं त्या तुलनेत इकडं जे सावलीचा भाग आहे किंवा इथं ओलवा जास्त टिकून आहे त्या भागातले रोपं चांगले वाढलेले दिसत आहे. तर तुम्हाला पाण्याचं व्यवस्थित नियोजन करायचं आहे. आणि जर तुमचे टोमॅटोविषयी काही अडचणी असतील तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे, किंवा व्हॉट्सअपला फोटो टाकून मार्गदर्शन तुम्हाला केलं जाईल. धन्यवाद.